परत 2 वाजता 2ला येणार. बैठक आयोजित केलेल्या आहेत काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या. काय नेमकं आजचं नियोजन असतं? नाही, युवक राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना मला भेटण्याची इच्छा होती आणि म्हणून आज सोयीची जागा आहे म्हणून इथं आयोजित केले. त्याला विशेष काही महत्त्व नाही. पवार साहेबांची आज पत्रकार परिषदसुद्धा आहे. काल अजित पवारांनी काही गौप्यस्फोट केले, काही खुलासे केलेले आहेत. त्या सगळ्या यांना उत्तरं मिळतील आजच्या पत्रकार परिषदेची? माहीत नाही त्यांनी कोणत्या कारणानं पत्रकार परिषद बोलवली आहे. आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे त्यांची. त्यांच्या मनात काय विषय मला माहिती नाही. पण काल 2 दिवसीय अधिवेशन अजित पवार गटाचं आज तुम्ही लगेच बैठका घेत आहे. आज तुम्ही लगेच बैठकांचं आयोजन केलेलं आहे. काय ठरलेली बैठक आहे? मला आज वेळ होता, पवारसाहेब इथं होते आणि त्यामुळे ही पूर्वीच ठरलेली बैठक. सर, काल भाषणामध्ये अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. तुम्ही असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर महत्त्वाचे नेते आहेत त्यांची एकत्रित बैठक झालेली होती आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय झालेला होता. यासंबंधीची कल्पना त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील दिलेली होती आणि सुप्रिया सुळे असं म्हणले की मी 7-8 दिवसानंतर सांगते. पण सुप्रिया सुळे यांनी कुठलाही प्रतिसाद त्याला दिला नाही, म्हणून आम्ही हे सगळं पाऊल उचललं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या बैठकीमध्ये तुम्हीसुद्धा होता. आता काही बऱ्याचशा गोष्टींची केलेल्या कामात कृत्यानंतर स्पष्टीकरण देण्याची प्रत्येकाची पद्धत असते आणि त्यामुळं तशा पद्धतीनं त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी जी कृती केलेली आहे त्यासाठी स्पष्टीकरण देतात. मध्ये अशी भाषा मी ऐकतो त्यांची. पण तुम्ही सुद्धा त्या बैठकांना उपस्थित होता, तुम्ही अनिल देशमुख या सगळ्या बैठकांना, कारण की थेट तुमचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. असं काय झालेलं होतं? मी जरा योग्य वेळी सांगेन ना, काय सांगायचं ते मी योग्य वेळी बोलेन. काल प्रकाश सोळंकींच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं की सोळंकींना तर त्यांना मंत्रीच व्हायचं होतं. प्रकाश सोळंकींना तो मी कालही खुलासा केला आहे. ते म्हटले की मला मंत्री का नाही केलं म्हणून ते चिडून आलेले, राजीनामा द्यायला निघालेले. कसं त्यांना पक्ष कार्यालयात मी निमंत्रित केलं आणि मग अजितदादा आले आणि अजितदादांनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं तुम्हाला पक्षाचं कार्याध्यक्ष करतो. त्यांनीच सांगितलं, त्यांना माझ्यासमोर सांगितलं. आणि त्यानंतर पुन्हा कधी मला आता तुम्ही राजीनामा द्या, ह्यांना अध्यक्ष करायचं असं पक्षाने सांगितलं नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगितलं असं तर मी राजीनामा दिलाच असता. सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्यावर जो अन्याय 2019ला झाला तो दूर करण्याची अजित पवारांच्यावर संधी त्यांना धावून आलेली. काल परवा त्यांनी 9 जणांना शपथ घेतली. त्यावेळी बीड जिल्ह्यातून प्रकाश सोळंकींच्याबद्दल एवढी आपुलकी जिव्हाळा असता तर त्यांनी प्रकाश सोळंकींना मंत्री केलं असतं. पण त्यावर अजितदादा म्हटले की जातीय सगळं गणित बसवायचं होतं, त्यामुळे त्यांना आम्ही हे केलं नाही. जर एवढं जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही असो हे सगळं गणित बसाल असं अजितदादा तुम्हाला म्हटलं. प्रकाश सोळंकी आमच्याकडे आल्यावर आम्ही बसूच ना गणित आले ते तर मला माहीत नाही ते येणार की. 4 जागांची घोषणा अजितदादांनी केलेली आहे. यामध्ये महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ, तो सुद्धा आम्ही लढणार अशा प्रकारची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तुमचं नेमकं गणित कसं असणार आहे? कारण की सुप्रिया सुळे त्या उमेदवार त्या ठिकाणावरून असतील तर कुठेतरी पवार विरुद्ध पवार असा सामना काय त्यांचा वेगळा पक्ष झालेला आहे. त्यांना काही उमेदवार लढवायला लागतील, काही मतदारसंघात लढवतील. ते आता ते खरंच लढवणार आहेत का लढवल्यासारखं दाखवणार आहेत हे बघायचं. शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार असंही म्हणाले होते की त्यांना राजीनामा द्यायचाच नव्हता तर त्यांनी कशाला राजीनामा दिला आणि हे सगळं स्क्रिप्टेड होतं. जे बाहेर आंदोलन झालं ते सुद्धा आधीच ठरलेलं होतं, कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं. अशा प्रकारचं एक वातावरण तयार करण्यात आलेलं होतं. असं थेट रोख त्यांनी त्याच्याविषयी मला काही माहिती नाही, कारण असे काही स्क्रिप्टेड आंदोलन करा म्हणून कुणाला कोणी आदेश दिल्याचं मला तरी स्मरणात नाही. कुणालाच सांगितलं नाही, मी तर कुणालाच सांगितलं. सर, अजित पवार असं देखील म्हणाले आहेत की साहेबांनी नेहमी आम्हाला गाफील ठेवण्याचं काम केलं. अनेक निर्णय असतील किंवा अनेक भूमिका असतील तर त्याशी तुम्ही सहमत आहात का? कारण की तुम्ही देखील त्यांच्यासोबत काम केलं. आता बोलायची आवश्यकता नाही आहे, निवांत बोलेन काहीतरी. 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्री पदाची जी काही जागा आहे ती रिकामी होणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील असं संजय राऊतांनी भाकीत केलेलं आहे.
काय खरं आहे अजित पवार मला माहीत नाही. त्या एकनाथ शिंदेंच्या संध्याकाळी व्यवस्थित झोप लागू दे. तुम्ही कशाला त्यांना त्रास देताय? ते बिचारे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. आता त्यांच्यानंतर कोण मुख्यमंत्री अशी चर्चा केली तर प्रशासन देखील त्यांचं ऐकत नाही. आता परिस्थिती काय की हे कधी जाणार आहे म्हणून IAS अधिकारी IPS अधिकारी देखील ऐकायच्या मनस्थितीत नसतात. सगळं सरकारच ठम्म म्हणजे हे होऊन जातं, ठप्प होतं. त्यामुळं एकनाथ शिंदे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवणं योग्य नाही. पण हे सांगताना अजितदादा मुख्यमंत्री होतील हे त्यांनी डायरेक्ट थेट भाकीत केलेलं आहे. म्हणजे कुणी राऊतांनी म्हणजे एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार. तशी बरीच यादी मोठी आहे कोण कोण मुख्यमंत्री होणार आहे. तर शेवटचा प्रश्न, सुरुवातीला 11 जागा अजित पवार गटाला मिळतील लोकसभेच्या अशा चर्चा सुरू होत्या, पण काल अजित पवारांनी फक्त 4 जागांची घोषणा केली आहे. ते करतील ना, उरलेल्या जागांची करतील. कारण भारतीय जनता पक्षाने बरीचशी माघार घेतलेली दिसते. परवा एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या पानावर बातमी होती 26 भाजप 11 हे 2. नंतर त्याच्यावर लगेच नाही तसं काही नाही म्हणून खुलासे आले. पण टाइम्स ऑफ इंडियावर महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांचा विश्वास आहे. टाइम्स ऑफ इंडिया तरी खोटी बातमी देणार नाही असं मला वाटतंय. नाही, पण तुमचं काय गणित ठरलं की तुम्ही सुद्धा महाविकास आघाडी आमचं गणित अजून ठरलेलं नाही. त्यामुळं आमचं कधीपर्यंत साधारणतः काय ठरेल ना. आता थोड्या दिवसांनी चर्चा होईल, बैठक होईल. आमचं अजून काही ठरलेलं नाही. ओके.